विश्वास बसणार नाही. भाच्याच्या लग्नात डान्स करताना असं काही घडलं की उपस्थित सगळेच थरारून गेले. डान्स करताना ओढलं आणि मामाचा मृत्यू. घडलेला प्रकार ऐकून तुम्हीही हादराल. शेवटपर्यंत काय घडलं हे कुणालाच समजलं नाही आणि जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. लग्न समारंभ म्हणजे जल्लोष, ढोल ताशे हशा, गाणी आणि नृत्य, घरभर पाहुण्यांची लगबग, महिलांच्या गप्पा, मुलांचा गोंधळ आणि मध्येच सुरू असलेला नाच गाण्याचा कार्यक्रम. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सगळं काही सुरळीत उत्साहात सुरू होतं. भाच्याचं लग्न असल्यामुळे मामा विशेष उत्साहात होता. नात्याचं प्रेम, आपलेपण आणि त्या क्षणाचा आनंद सगळं काही मनात साठवत तो नाचत होता. कुटुंबियांनी त्याला स्टेजच्या मध्यभागी आणलं आणि सगळे टाळ्यांच्या गजरात त्याला प्रोत्साहन देऊ लागले. घराच्या अंगणात रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या होत्या. गाण्याचा आवाज वाढत होता. महिलांनी फेर धरला होता. पुरुष मंडळी देखील मागे नव्हती. नाचताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात हे हसू कायमचं हरवणार आहे. डान्स रंगात आला होता. मामा आणि त्यांची पत्नी दोघंही तालावर थिरकत होते. पाहुणे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. कोणीतरी मोबाईलवर फोटो काढत होतं तर कोणीतरी टाळ्या वाजवत होतं. वातावरणात आनंदाची लहर होती. तोही पूर्ण जोशात होता. हातात रुमाल, पायात ताल, चेहऱ्यावर मोठं स्मित. आजचा दिवस खास आहे ही भावना त्याच्या प्रत्येक हालचालीत दिसत होती. कुणी म्हणत होतं अजून नाचा, अजून जोशात, आणि तोही थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. अचानक त्याच्या पावलांचा ताल थोडा विस्कटला. एका क्षणासाठी तो थबकला. आसपासच्या लोकांना वाटलं हा नाचाचाच भाग असेल, पण पुढच्याच क्षणी तो थेट जमिनीवर कोसळला. क्षणभर सगळ्यांना वाटलं तो मजेत पडला असेल. काही जण तर हसलेही, पण काही सेकंदातच लक्षात आलं की तो उठत नाहीये. चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं झालं होतं. हालचाल बंद झाली होती. कुटुंबियांनी नवीन धाव घेतली. पत्नी घाबरून ओरडू लागली. कुणीतरी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी पाणी आणायला लागला. गोंधळ उडाला. गाणं बंद झालं आणि टाळ्यांचा आवाज थांबला. काही सेकंद जे आनंदात गेले होते ते आता भीतीत बदलले. त्याच्या छातीवर हात ठेवून कोणी तपासत होतं. श्वास चालू आहे का हे पाहिलं जात होतं, पण प्रतिसाद काहीच नव्हता. तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. गाडीत सगळे स्तब्ध. कोणी प्रार्थना करत होतं, कोणी डोळे पुसत होतं. अजूनही मनात एक आशा होती, कदाचित काही नाही, तो शुद्धीवर येईल. पण नियतीने वेगळंच लिहिलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर बातमी दिली, हार्ट अटॅक, आणि सगळं संपलं होतं. आनंदाचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. काही मिनिटांपूर्वी जिथे गाणी आणि हास्य होतं तिथे आता रडण्याचा आवाज घुमत होता. लग्नघर शोकमग्न झालं. कुणालाच विश्वास बसत नव्हता. इतक्या आनंदात, इतक्या जोशात नाचणारा माणूस एका क्षणात असा कसा जाऊ शकतो, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंगावत होता. त्याआधी कोणतीही तक्रार नव्हती. तो व्यवस्थित होता, हसत खेळत होता. मग अचानक असं काय झालं? कुणी म्हणालं कदाचित थकवा असेल, कुणी म्हणालं ताण असेल, कुणीतरी पाणी शिंपडलं, कुणीतरी छातीवर दाब दिला. प्रत्येकजण काही ना काही करू पाहत होता, पण काळाने आपलं काम केलं. डॉक्टरांनी सांगितलं की कधी कधी अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषतः जास्त शारीरिक हालचाल, आवाज, उत्साह यामुळे काही वेळा धोका वाढतो. या घटनेनंतर लग्न सोहळा थांबवण्यात आला. सजावट तशीच होती, पण आनंद नाहीसा झाला. पाहुणे शांतपणे निघून गेले. काहींनी तर्कवितर्क लावले. सोशल मीडियावरही चर्चा रंगली. पण अधिकृत कारण एकच, अचानक आलेला हृदयविकाराचा झटका. मात्र तज्ज्ञ सांगतात अशा प्रसंगात घाबरून न जाता त्वरित वैद्यकीय मदत मिळणं महत्त्वाचं असतं. CPR सारख्या प्राथमिक उपचारांची माहिती असणं आवश्यक आहे. लग्नघरात आजही तो क्षण आठवला की अंगावर काटा येतो. जिथे आनंद साजरा करायचा होता तिथे अश्रूंनी जागा घेतली. हा प्रसंग एक मोठा धडा देऊन गेला. आरोग्याची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. उत्साहात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, पण शरीर संकेत देत असतं. एका क्षणात सगळं बदलू शकतं. म्हणूनच प्रत्येक आनंदाच्या क्षणातही सजग राहणं गरजेचं आहे. भाच्याच्या लग्नात डान्स करताना घडलेला हा प्रकार आजही अनेकांना हादरवून सोडतो आणि मनात एकच प्रश्न ठेवतो, आनंदाचा क्षण इतक्या पटकन दुःखात कसा बदलला.